नमस्कार मित्रांनो, तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता मात्र जो काही हे गेम्स खेळण्याचे कार्यक्रम रंगलेले असतात तर त्यानंतर अगोदर नम्रता ही मस्त असं गाणं म्हणते। तर आता ईश्वरी आता ते गाणं म्हणून झाल्यानंतर विचारते की आता मात्र दुसरी चिठ्ठी कोण उचलणार। तेव्हा आता अविनाश मामा लगेच म्हणतात की अर्णव लगेच म्हणतो की मामा अरे तुला मीच सापडलोस का आता। त्यावर आता अविनाश मामा म्हणतात की अरे पाहुण्यांचा आता मान झाला, मग यजमानांचा। अरे कसं आहे की अर्णव ही ऑफिस सुद्धा तुझी एक फॅमिलीच आहे आणि तू आता याचा हेड आहे, त्यामुळे चिठ्ठी मात्र तूच उचलावी। त्यावर आता अंजली सुद्धा म्हणते की हो ना मामा एकदम असं बरोबर बोलतोय। त्यावर आता मामी म्हणते की अर्णव अरे उचललं चिठ्ठी, त्यात काय इतकं। त्यावर आता अर्णव म्हणतो की बरं मामी तू म्हणतेस म्हणून मी चिठ्ठी उचलतो। त्यावर आता ईश्वरी म्हणते की हो सर या ना लगेच चिठ्ठी उचलण्यासाठी। तर अर्णव लगेच आता तेव्हा आता अर्णव त्याची चिठ्ठी काढतो आणि सर्वजण विचारतात की सर चिठ्ठीमध्ये काय आहे। तर अर्णव म्हणतो की डान्स। आपल्या खिशातून पॉकेट काढतो आणि त्यातून काही पैसे घेऊन तो ईश्वरीच्या हातावर रागाने ठेवतो आणि सगळ्यांसाठी आईस्क्रीम आण असे तो ईश्वरीला म्हणतो। ईश्वरी आता बघतच असते तर अंजली म्हणते की काय रे अर्णव सगळी मज्जाच तू घालून टाकतो। तेव्हा आता अर्णव म्हणतो की ताई तुला माहिती आहे ना मला डान्स नाही करता येत आणि नाचायला सुद्धा मला आवडत नाही। तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो ना बरोबरच आहे आणि आपल्याला ही सुद्धा माहिती आहे की आपल्या सरांना फक्त दुसऱ्याला नाचायला आवडतं। तेव्हा आता अर्णवला खूप असा राग येतो। अर्णव रागाने आता ईश्वरीचा हात धरतो। अंजली म्हणते की अरे, तर अर्णव म्हणतो की ताई तू थांबता आणि ईश्वरीकडे बघत तो आता गाणं लावायला सांगतो की म्युझिक ऑन करा। लगेच आपल्या अंगातील कोट काढतो तो पण ईश्वरीकडे बघत। ईश्वरी तर आता आश्चर्याने पाहतच असते आणि ईश्वरीच्या हातातील ती चिठ्ठ्यांची वाटी आहे तर तो बाजूला हिसकावून घेतो आणि बाजूला ठेवून देतो आणि केवळ एकटक तो ईश्वरीकडेच बघत असतो आणि ईश्वरीला हातात धरत तिला मिठीत घेत अगदी तो डान्स करायला सुरुवात करतो, अगदी ते पण ईश्वरीकडे बघत। तर ईश्वरी आता अर्णवकडेच पाहत असते आणि पूर्णपणे ती आता सुद्धा भांबावून गेलेली असते। अर्णव नेमकं काय करतो हे तिला खरंच काही कळत नाही आणि अर्णव तिला आता जोरजोराने हिसकावून तिच्याबरोबर डान्स करत असतो, परंतु लावण्य येते। लावण्य आता त्या दोघांना एकत्र डान्स करताना बघून तिचा मात्र खूप असा जळफळाट होतो। तेव्हा सर्वजण आता ईश्वरी आणि अर्णवचा डान्स पाहून खूप असे खुश होतात। आकाश आणि अंजली तर खूप इतके खुश होतात आणि आपले मामा सुद्धा, परंतु वल्लरी मामीचा आणि या लावण्याचा खूप असा जळफळाट होतो। अगदी एकमेकांच्या तालावर आता अर्णव आणि ईश्वरी डान्स करत असतात। ईश्वरीला आता काही कळत नाही की अर्णव सर चक्क आपल्यासोबत डान्स करतात म्हणून। ईश्वरी पूर्णपणे अर्णवला घाबरून गेलेली असते आणि अर्णव मात्र मोठ्या स्टाईल सोबत अगदी तिच्याकडे पाहतच डान्स करत असते। जसे अर्णव करेन तसे त्या तालावर ईश्वरी आता नाचत असते। तेव्हा तो अर्णव ईश्वरीला मिठीत सुद्धा घेतो आणि मिठीत घेऊन सुद्धा डान्स करतो। ईश्वरीला इकडे तिकडे अगदी आपल्या अंगावर खेचून सुद्धा तो आता डान्स करायला भाग पाडत असतो। लावण्याला मात्र आता ही सर्व काही बघून इतका राग येत असतो आणि तिला आता ईश्वरीचाच राग येतो। तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवतात। ईश्वरी आणि अर्णवचा हा डान्स पाहून सर्वांना खूप असा आनंद होतो। तर लावण्याला इतका राग येतो, रागाने ती आता या दोघांकडे बघत असते। तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी मला नाचवायला पूर्णपणे अगदी परफेक्ट जमतं, कारण तो माझं टॅलेंट आहे। कसे आहे की मिस ईश्वरी देसाई फ्रॉम इंडो, गुण हे प्रत्येकामध्ये असतात परंतु ते कसे वापरायचे हे प्रत्येकावर अवलंबून असतात। ते असे तुझ्यासारखे उधळायचे नसतात। वन्स लीडर ऑलवेज लीडर, आणि ते पण प्रत्येक बाबतीत। आणि कसं आहे की दुसऱ्यांना कमी समजणं ही सुद्धा एक कला आहे। लेट्स सेलिब्रेट दॅट। आणि जा आता सर्वांसाठी आईस्क्रीम घेऊन ये क्विक। तेव्हा आता ईश्वरी फक्त आता अर्णवकडे पाहत असते, ती काही उत्तर देत नाही। तेव्हा ईश्वरी जायला निघते आणि सर्वजण आता अर्णव आणि ईशूकडे पाहत असतात। तेव्हा मात्र आता ईश्वरी जायला निघाल्यानंतर अर्णव लगेच ईश्वरीला थांबवतो की मिस देसाई बोलण्याच्या अगोदर विचार करून बोलत जा, ही सवय मात्र स्वतःला लागू करून घे। तेव्हा ईश्वरी ते पैसे उचलते आणि अर्णवकडे पाहत ती आता ती आईस्क्रीम आणण्यासाठी जाते। तेव्हा आता अंजली म्हणते काय रे अर्णव म्हणतो की ताई रिलॅक्स, अगं आता मी सेलिब्रेट करण्यासाठी सांगतो, सिरियस नको ना हो। तेव्हा आता लावण्या आणि वल्लरी या दोघींना मात्र खूप असा आनंद होत असतो, कारण अर्णव आता इशूसोबत जो काही वागतो ते त्यांना ते बघून अगदी आनंद होतो। त्यानंतर आता लावण्याचा जो काही माणूस आहे तर तो लावण्याला काम झाले असे खुणवायला येतो। लावण्य लगेच त्या माणसाला खुणावते की ईश्वरी कुठे गेलेली आहे ते। त्यानंतर आता अर्णव आपला कोट उचलतो आणि नेक्स्ट कुणाचा नंबर आहे चला क्विक लवकर या असं म्हणतो। तेव्हा आता लावण्याचा जो काही तो माणूस आहे तर तो आपल्या गुंडांना सांगायला येतो की जे काही आपल्याला स्पेशल
बाहेर पडलेला आहे, लक्षात ठेव. त्यामुळे तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करते. अजिबात चूक व्हायला नको. तेव्हा ते गुंड म्हणतात की बरं ठीक आहे सर, तुमचं काम होईलच. आणि तेव्हा मात्र आता तो लगेच आपल्या गुंडांना फोन करतो आणि आता कामाला वेळ सुरुवात झालेली आहे, लगेच असं फोन करून सांगतो. त्यानंतर इकडे आतमध्ये मात्र आता वल्लरी आणि अविनाश मामा हे डान्स करायला स्टेजवर येतात आणि एक असा भन्नाट डान्स ते दोघं करतात. त्या दोघांना डान्स करताना पाहून सर्वजण अगदी खुश होतात. तेव्हा आता मामा आणि मामी मस्त असा डान्स करतात. मामा आणि मामी मस्त अगदी डान्स करत असतात. सर्वजण अगदी खुश होऊन पाहतात. आणि इकडे मात्र आता ईश्वर ही बाहेर येते. तिला आईस्क्रीम आणण्यासाठी आता ह्या अर्णवने सांगितलेले असते. तर ईश्वरी आता म्हणत असते की आईस्क्रीम ह्या भडकू चंदाच्या डोक्यावरच थापणार आहे, म्हणजे त्याचं ते गरम डोकं आहे ना ते जरा गार पडेल. आणि डान्स तर त्याला येत होता, मग नौटंकी करायची त्याला काय गरज होती बरं, अशी ती आता स्वतःची बडबड करत येत असते. तेव्हा ते गुंड त्यांचा जो काही ठरलेला प्लॅन आहे तर त्या प्लॅनप्रमाणे लगेच एक गुंड ईश्वरीच्या मागून येतो आणि तिला लगेच रुमालने तिचं तोंड दाबतो. ईश्वरी जोरजोराने ओरडत असते आणि ईश्वरीचा आवाज मात्र आता इकडे गाण्यामुळे कुणालाच्या कानावर काही ऐकू येत नाही. तर ईश्वरीचं ते आता तोंड दाबतात आणि चौघेजण मात्र ईश्वरीला धरतात आणि एका पोत्यामध्ये घालत असतात. ईश्वरी आता खूप अशी ओरडते, परंतु तिचं तोंड दाबल्यामुळे ईश्वरी आता बेशुद्ध पडते. त्यानंतर आता इकडे सर्वजण अगदी डान्स करण्यात इतके मग्न होतात आणि मामी आणि मामा या दोघांचं कौतुक करत असतात. तेवढ्यात आता लाईट ही बंद होते आणि सर्वांना मात्र आता एक वेगळाच धक्का बसतो. तेव्हा आता मामा जोराने ओरडायला सुरुवात करतात की अर्णव असे अचानक लाईट कसे गेले. अर्णव म्हणतो की मामा प्लीज शांत हो, पॅनिक होऊ नका, जागच्या जागी सर्वांनी उभं राहा. तेव्हा मामी ही अविनाश मामा यांना शांत राहायला सांगते. तेव्हा आता अर्णव विचार करतो की ऑफिसमध्ये कधीही असे अचानक लाईट जात नाही, पण अचानक आज असं काय झालं असेल. लावण्याला आता ह्या सर्वाबद्दल माहिती असतं. तिला मात्र आता इतका आनंद होतो कारण ईश्वरी कायमची गायब होईल आणि तिच्या वाटेतील जो काही काटा आहे तो अलगद असा दूर होईल असं तिला वाटत असतं. त्यावर आता अर्णव सर्वांना म्हणतो की प्लीज सर्वांनी जागच्या जागी उभं राहा, मी पाहतो काय करायचे ते. तेव्हा अर्णव हा आकाशला म्हणतो की तू ताईची काळजी घे. तर आकाश म्हणतो की हो दादा. तेव्हा अर्णव हा आपल्या मोबाईलचा टॉर्च चालू करतो आणि तो आता तिकडे जात असतो. अर्णव मात्र आता जी काही मेन लाईट असते स्विच तिथे येतो आणि तेथे पाहतो तर काय एक फ्यूज काढलेली असते आणि अर्णव विचार करतो की फ्यूज गायब आहे, म्हणजे नक्की काहीतरी असं प्लॅन आहे. कोणीतरी हे सर्व मुद्दाम केलं, फ्यूज काढून घेतली, म्हणजे नक्की काहीतरी प्लॅन आहे हे अर्णवच्या आता लक्षात येते. कोणी वेगळ्या हेतूने तर हे सर्व केले नसेल ना, नक्की हे सर्व कोणी केले असेल असं अर्णव जेव्हा समोर पाहतो तर त्याच्या कानावर एक असा आवाज ऐकू येतो. तेव्हा अर्णव विचार करतो की हा कसला आवाज आहे, कारण एक आता समोर गुंड आहे तर तो टेम्पोचं जे काही फाळकं आहे तर ते फाळकं लावत असतो आणि तो आवाज मात्र अर्णव आता ऐकतो. तेव्हा मात्र आता अर्णव पाहतो आणि ईश्वरीला मात्र त्या टेम्पोमध्ये त्यांनी पोत्यात गुंडाळून टाकलेलं असतं. अर्णव विचार करतो की नक्की या लोकांनी कोणाला तरी मारलेलं तर दिसतंय, नक्की कोण असेल, म्हणून अर्णव आता जोरात ओरडतो की स्टॉप. तेव्हा आता ते गुंड घाबरतात. अर्णव लगेच धावत यायला सुरुवात करतो, परंतु ते गुंड घाबरूनच म्हणतात की चला अरे लवकर चला, आणि ते जे काही टेम्पोचं दरवाजा आहे तर ते लावून घेतात. चला लवकर चला आणि घाईने टेम्पोमध्ये बसायला जातात, परंतु अर्णव तेवढ्यात येतो. अर्णव आता त्या टेम्पोचं तो जे काही फाळकं आहे तर ते उघडायला जातो आणि लगेच तो ते उघडतो आणि त्याला आतमध्ये ती ईश्वरी पोत्यात घातलेली आहे, तिच्या अंगावर चादर टाकलेली आहे आणि ते दिसतं, परंतु ती ईश्वरी आहे की काय हे त्याच्या लक्षात येत नाही, परंतु नक्की कोणीतरी आहे म्हणून अर्णव आतमध्ये वाचवायला जातो. परंतु आता ते गुंड मागून येतात आणि अर्णवला धरतात आणि त्याच्या तोंडावर सुद्धा रुमाल टाकून त्याला बेशुद्ध करतात. अगदी ईश्वरी सारखी त्याची अवस्था करतात. तेव्हा आता अर्णव सुद्धा बेशुद्ध होतो आणि त्याला सुद्धा उचलबांगडी करून ते टेम्पोमध्ये घालतात आणि लगेच ते गुंड आता चल चल म्हणून घाई करून तेथून जायला निघतात. त्यानंतर आता इकडे लाईट अजूनपर्यंत चालू झालेली नसते. तर नमो विचारते की ईशू अजून आईस्क्रीम घेऊन का आली नसेल, आता मला जरा काळजीच वाटायला लागली असं आता नमो जेव्हा म्हणते तेव्हा खरंच सर्वांना खूप असे टेन्शन येते. तेव्हा आता अंजली सुद्धा म्हणते की अगं येईल असते, कारण अंधार झालेला आहे,
थांबली असेल ती कुठेतरी। तेव्हा आता आकाश म्हणतो की डोंट वरी नम्रता, अगं येईल ती। तेव्हा आता लावण्य हे सर्व ऐकून म्हणते की वाट तर बघा, कारण कायम लक्षात राहील असा धडा तुझी बहीण घेऊन येणार आहे। आणि तेवढ्यात मात्र लावण्याच्या मोबाईलवर तिच्या त्या गुंडांचा फोन येतो आणि लावण्य आता सर्वांसमोर फोन उचलते। तर तो गुंड म्हणतो की मॅडम एक गडबड झाली। लावण्य विचारते की काय झाले। तेव्हा तो माणूस सांगतो की अहो त्या ईश्वरी सोबत अर्णव राजशिर्के यांना सुद्धा ती लोक टेम्पोत टाकून घेऊन गेले। तर आता हे ऐकल्यानंतर लावण्य म्हणते की काय काय म्हणतोस। लावण्य आता इतकी जोरात ओरडते तर सर्वजण पाहत असतात। तेव्हा लावण्य परत स्वतःला शांत करते आणि म्हणते की तुम्ही लाईट्स कशा येतील हे हँडल करा, बाकीचं मी पाहते। लावण्य विचार करते की आता AR ला फोन करून थांबवायला हवं, तेथे कुठे गेला असेल हा। तेव्हा आता लावण्य सर्वांना म्हणते की मी जरा आलेच, लाईटचं पाहत। तेव्हा आता वल्लरी म्हणते की हो ग लावण्य जरा सांभाळून जा। तर लावण्य म्हणते की हो। तेव्हा आता लावण्य इकडे बाजूला येते तर वल्लरी लगेच तिच्या मागे येते आणि लावण्य फोन लागला का असं विचारते। तेव्हा आता लावण्य रागाने नाही म्हणत असते। वल्लरी म्हणते की अगं तुझ्या त्या माणसांना तरी लाव। तेव्हा लावण्य रागाने म्हणते की त्यांचा सुद्धा फोन आता नाही लागत, ती माणसं जेथे गेलेली आहेत तेथे नक्की नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम असेल। म्हणून आता लावण्य सुद्धा ही वैतागून गेलेली असते की नक्की अर्णवचं तिकडे काय झालं असेल। आणि तेवढ्यात मात्र लाईट चालू होते तर वल्लरी म्हणते की अरे देवा लाईट सुद्धा आलेत, मी यांना आणि अंजली या दोघांना सांगून येते की अर्णव तिकडे। तेव्हा आता लगेच लावण्य रागाने वल्लरीचा हात धरते आणि थांबा असं म्हणते आणि काय कुठे चाललात असे विचारते। तर वल्लरी म्हणते की कुठे म्हणजे अर्णव तिकडे। तेव्हा आता लावण्य रागाने म्हणते की हे बघा कुणाला काही सांगायची गरज नाही। तेव्हा आता वल्लरी म्हणते की अगं काय बोलतेस, कुणाला काही सांगायची गरज नाही म्हणजे आता हे सगळं काही आपल्या हाताबाहेर चाललं आणि हे असं काही होणार हे काही ठरलेलं नव्हतं आपलं। तेव्हा मात्र आता लावण्य रागाने म्हणते की जरीही ठरलेलं नसेल मग काय, हे जे काही होतंय ना त्याचा वापर कसा करून घ्यायचा याचा मी विचार करते, त्यामुळे जरा तुम्ही रिलॅक्स व्हा। तेव्हा आता लावण्य स्वतःचा ॲटिट्यूडपणा मामीला दाखवत असते, परंतु मामी आता मनात म्हणते की अगं आपल्याला खूप अशी अक्कल आहे असं तुला वाटत असेल, अगं पण मी सुद्धा तुझी बाप आहे, या गोष्टीचा वापर मला तुझ्या अगोदर करून घ्यायचा आहे। फक्त मला अर्णवला का काही होऊन द्यायचं नाही, जोपर्यंत माझ्या मुलाच्या नावावर ही सर्व प्रॉपर्टी होत नाही तोपर्यंत अर्णवला मात्र मला काही होऊन द्यायचं नाही। या सर्वाचा विचार करून ती आता लावण्याला मुद्दाम म्हणते की अगं अर्णवला जर काही झालं तर। तेव्हा आता लावण्य म्हणते की हे बघा अर्णवला काही होणार नाही आणि मला सुद्धा त्याच्याशी लग्न करायचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। तेव्हा आता वल्लभरीला खूप असं टेन्शन येतं तर लावण्य म्हणते की हे बघ माझी माणसं त्याच्या अंगावर सारखा ओरखडा सुद्धा येऊन देणार नाही, तो अगदी सेफ असेल। तेव्हा आता तरी सुद्धा वल्लरी म्हणते की हे बघ जर अर्णवला काही झालं तर लावण्य म्हणते की मला आता वेगळंच टेन्शन आलं हो। आज जर त्या ईश्वरीला सोडायला गेला तर आपला सगळं काही प्लॅन हा फ्लॉप होईल आणि आपल्याला त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे नाही मी असं काही होऊन देणार नाही। तेव्हा आता लावण्य विचार करत असते की नक्की काय करायचे ते। वल्लरी म्हणते की अगं विचार कशाला करतेस, फोन लाव ना पटकन। तेव्हा लावण्य परत त्या आपल्या गुंडांना फोन करते परंतु आता त्यांचा फोन काही लागत नसतो। लावण्य वैतागून म्हणते की ही माणसं कुठे गेली आहे, त्यांचा फोन सुद्धा लागत नाही, म्हणून लावण्याला आता खूप असं टेन्शन येते। त्यानंतर आता इकडे मात्र आपल्या नम्रताला खूप असं टेन्शन येते कारण लाईट सुद्धा आली तरी सुद्धा ईश्वरीला जाऊन इतका वेळ झाला आणि ईश्वरी कुठे गेली असेल अजून सुद्धा तिचा पत्ता नाही, अजून ती आलेली नाही, कुठे गेली असेल असं ती आता अंजलीला विचारते। त्यावर आता हे आकाश आणि मामा हे सर्वजण शोधायला गेलेले असतात तर अंजली आता नम्रताला म्हणत असते की अगं तू आता काळजी करू नको, सर्वजण गेलेत ना शोधायला, नक्की सापडेल। म्हणून आता अंजली नमूची समजूत काढते आणि तेवढ्यात आता आकाश धावतच येतो तर अंजली विचारते की आकाश अरे काय झालं, सापडले का ते दोघे जण। तेव्हा आकाश म्हणतो की नाही अगं ताई ते कुठेही जवळच्या आसपास सुद्धा दिसत नाही। तेव्हा आता नम्रता रडायला सुरुवात करते की अरे भगवान नक्की हे कुठे गेली असेल। तेव्हा आता तो स्टाफ मधील एक मुलगा सुद्धा म्हणतो की मॅडम अहो ईश्वरी कुठेही नाही दिसली, कुठे गेली असेल। तर नम्रताला आणखीन टेन्शन येते। नम्रता म्हणते की माझ्या इशूला काय झालं असेल, तर तिचा फोन सुद्धा लागत नाही, म्हणून सर्वांना आता ईश्वरीची काळजी वाटते। त्यावर आता आकाश सुद्धा वैतागून म्हणतो की दादा सुद्धा कुठे गेला खरंच काही कळत नाही। आणि तेवढ्यात अविनाश मामा सुद्धा धावतच येतात। अंजली मामांना विचारते मामा काय झालं, अर्णव सापडला का। तर मामा दम टाकतच येतो। मामा म्हणतात की नाही ग अंजली अर्णव सुद्धा कुठे नाही, मी आता इलेक्ट्रिक हाऊस मध्ये सुद्धा जाऊन आला परंतु अर्णव तेथे सुद्धा नाही, म्हणून सर्वांना आता आणखीन टेन्शन यायला सुरुवात होते। ऑफिस मध्ये सुद्धा मी सर्वत्र शोधले परंतु
अर्णव सुद्धा गायब आहे। त्यावर आता अंजलीला सुद्धा खूप टेन्शन येते। अंजली म्हणते की अर्णव आणि ईश्वरी हे एकमेकांच्या सोबतच कुठे गायब झाले माहिती नाही। त्यावर आता आकाश सुद्धा म्हणतो की हो ना, काहीच कळत नाही, नक्की ते दोघे कुठे गेले असतील। तर नम्रताला खूप असं टेन्शन येतं। नम्रता म्हणते की आत्तू, आई आणि बाबा, मी आता काय सांगू, त्यांना काय उत्तर देऊ, माझे इशू कुठे असेल। त्यावर आता अंजली म्हणते की तू काळजी करू नकोस, येतीलच ते। त्यानंतर आता इकडे टेम्पो मधून अर्णव आणि ईश्वरी यांना बेशुद्ध करून तेथून घेऊन जात असतात। दोघेही आता अगदी बेशुद्ध अवस्थेत असतात। त्यानंतर आता इकडे सर्वजण त्यांची वाट पाहत असतात की नक्की हे दोघे एका सोबतच कुठे गेले असतील, कारण अगोदर लाईट गेली आणि अगोदर ईश्वरी आईस्क्रीम आणण्यासाठी गेली होती आणि त्यानंतर अर्णव हा लाईट का गेली हे बघण्यासाठी गेला होता आणि त्यानंतर मग अर्णव आणि ईश्वरी दोघेही गायब आहे। मग यात मात्र तुम्हाला काही विचित्र असं नाही वाटत का? तर अंजली म्हणते की हो ना मामा, अरे मला सुद्धा तोच प्रश्न पडला। सगळ्याचा विचार करून जर पाहिलं तर आपापसात काही कनेक्शन तर नसेल ना, नक्की काहीतरी असं आहेच की ते दोघं एका सोबत गायब झालेच कसे। तर लावण्य आता तेथे हे सर्व ऐकत असते आणि यामागे मात्र या लावण्याचा हात आहे आणि आता मात्र लावण्य लगेच काहीतरी असं म्हणते आणि आहे असं म्हणते, हो कनेक्शन आहे। तेव्हा सर्वजण आता लावण्याकडे पाहतात की नक्की लावण्य काय म्हणते। लावण्य म्हणते की हे बघा, AR जर एकटा गायब झाला असता तर काहीतरी वेगळं वाटलं असतं, परंतु AR आणि ती ईश्वरी देसाई हे दोघे जण गायब झाले आणि ते पण एकाच वेळेला, त्यामुळे नक्कीच त्या दोघांचं काहीतरी असं कनेक्शन आहे। त्यावर आता हे सर्व ऐकल्यानंतर अंजली तिला विचारते की काय ग, म्हणजे काय? तर अविनाश मामा लावण्याला विचारतात की नेमकं तुला काय म्हणायचं बरं लावण्या। तेव्हा आता लावण्य म्हणते की मामा, अहो तुम्ही एक छोटीशी अशी चूक केली अंदाज बांधण्यामध्ये। AR आणि ईश्वरी हे दोघे जण एकत्र गायब नाही झालेले, AR ला ईश्वरीने गायब केलं। तेव्हा आता लावण्य हा जो काही आरोप ईश्वरीवर केलेला आहे ते ऐकून नमूला धक्का बसतो आणि बाकी म्हणजे आकाश आणि अंजली मामा यांना सुद्धा आता लावण्याचा रागच येतो। तेव्हा आता लावण्य म्हणते की हो, तिनेच आता आपल्या अर्णवला गायब केलं। त्यावर आता नम्रता काही म्हणजे शांत राहत नाही। लावण्याचं हे बोलणं ऐकून नम्रता म्हणते की अहो काय बोलतात तुम्ही। त्यावर आता अंजली सुद्धा म्हणते की अगं, ईश्वरी सारखी मुलगी का कोणाला किडनॅप करेल बरं, आणि ते पण अर्णवला का। तेव्हा आता आकाशला सुद्धा या लावण्याचा राग येतो। तर आकाश म्हणतो की काही असं काय बोलतेस अगं, हॉट नॉनसेन्स, हे सगळं काही अशक्य आहे। तर अविनाश मामा म्हणतात की हो, त्यासाठी ईश्वरीकडे काहीतरी असं ठोस कारण असायला हवं ना। तेव्हा आता वल्लरी म्हणते की एक मिनिट, अगं लावण्य, नेमकं तुला काय म्हणायचं आहे बरं। तेव्हा आता लगेच लावण्य म्हणते की हो मामा, कारण आहेत माझ्याकडे आणि खूप कारण होती म्हणूनच ती मुलगी येथे जॉबला लागली। तेव्हा मात्र आता लावण्याच्या बोलण्याचा सर्वांना राग येत असतो। आकाश म्हणतो की हे बघ लावण्य, ईश्वरीच्या बाबतीत तू जे काही हे आरोप करते आणि बोलते ना, त्या सगळ्या बाबतीत मध्ये विश्वास ठेवणं खरंच खूप कठीण जात। तेव्हा आता लावण्य म्हणते की एक्झॅक्टली दॅट्स माय पॉइंट, आणि हेच तर तिचं यश आहे। स्वतःच्या भोळ्या बाबड्या आणि ह्या अगदी छापलेल्या चेहऱ्यामागे तिचं काहीतरी वेगळाच चेहरा आहे आणि पुरेपूर तिने अर्णवच्या ह्या भोळ्या भावड्या रूपाचा फायदा घेतला अगदी त्या ईश्वरीने। तेव्हा नम्रताला राग येतो। नम्रता म्हणते की अहो, पण ती असं का करेल। तर लावण्य म्हणते पैसे कमवण्यासाठी, आणि AR चा जो काही अगदी प्रतिस्पर्धी म्हणजे तो दुश्मन आहे, तर त्यानेच AR ची कंपनी उद्ध्वस्त करण्यासाठी ह्या मुलीला पाठवलं। एक अशी मुलगी की जिच्यावर डाऊट येण्याचा प्रश्न येतच नाही। जे काही या कंपनीत प्रॉब्लेम होतात ते केवळ आणि केवळ ह्या ईश्वरी देसाईमुळेच होतात। तेव्हा सर्वांना लावण्याचा खूप असा राग येत असतो। तर इकडे ईश्वरी आणि अर्णव अजून सुद्धा शुद्धीवर आलेले नसतात। त्यांची जी काही अवस्था आहे तर ती अगदी सारखीच असते। तर इशू एकीकडून आणि अर्णव तिकडून पलीकडून असतो आणि दोघंही आता शुद्धीवर नसतात आणि हे टेम्पोवाले गुंड त्यांना लांब एका ठिकाणी घेऊन जात असतात आणि यामध्ये सर्व काही अगदी लावण्य सामील असते आणि तिने मात्र जे काही आरोप केले ते सर्वांवर, जे काही इकडे ईश्वरीवर, कारण ईश्वरीनेच हे सर्व मुद्दाम केलं आणि अर्णवला सुद्धा तिनेच किडनॅप केलं आणि काहीतरी मुद्दाम आता तीच हे सर्व नाटक करते म्हणून सर्व आरोप ह्या आपल्या ईश्वरीवर लावलेले असतात। म्हणून लावण्या आता स्वतःला खूप अशी खुश आनंदी समजत असते, कारण ते जे काही होतं ते अगदी तिच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे होतं असं तिला वाटत असतं, म्हणून ती आता खूप खुश असते। तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो। तर पुढील भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी त्या गुंडांच्या तावडीतून सुटतात, कारण जेव्हा शुद्ध येते तेव्हा ते आपली सुटका करतात, परंतु अर्णव ईश्वरीला
ईश्वरीला बोलत असतो की जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली तेव्हापासून प्रॉब्लेम हे जास्त क्रिएट होतात, तू माझ्यासाठी अगदी बॅड लक आहे आणि तेवढ्यात मागून आता हा लावण्याचा जो काही डाकू आहे तर त्यांच्या तावडीतून हे सुटतात. परंतु राकेश येतो. राकेश जोरात अर्णवच्या डोक्यात काठी मारतो. अर्णव आता जोरात किंचाळून बेशुद्ध होऊन खाली पडतो. तर आता ईश्वरी खूप अशी घाबरते आणि सर सर असं करत असते. परंतु आता राकेश हा ईश्वरीला ओढतो, तिच्या अंगावरची ओढणी काढून तिला बाजूला फेकतो आणि तिच्या अंगावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात अर्णव शुद्धीवर येतो. अर्णव लगेच राकेशला धरतो आणि त्याच्या जो काही चेहरा झाकलेला असतो तो टोपी काढण्याचा तो आता जबरदस्तीने प्रयत्न करत असतो आणि अर्णव आणि राकेश या दोघांमध्ये झटापट सुरू असते. तर अर्णव हा त्याच्या डोक्यावरील जी काळी टोपी आहे तर ती बाजूला काढत असतो. म्हणजे आता राकेश आहे हा ज्याचा प्लॅन आहे त्याचा खोटा चेहरा मात्र आता ह्या आपल्या अर्णव आणि ईश्वरीसमोर येणार का हे पाहणं आता खूप असं रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.